अख्खी जिंदगी साला आपण घराची छतच बनवून राहील. जेव्हा बाप वारला तेव्हा वय काय होतं माझं? 10 वर्ष. 2 भाऊ 1 बहीण याचं लोटांगण आपल्या खांद्यावर टाकून गेला ना आपला बाप. 14 होतो ना होतो तेव्हा शाळा सोडावी लागली. आणि तो कोपऱ्यावरचा तौफिक भाई आहे ना, त्याच्या गॅरेजमध्ये कामाला लागला. तौफिक भाई भला माणूस, ग्रेट माणूस. त्यानेच आपल्याला ठोकून तासून तयार केलं. तिच्याबरोबर लग्न करायचं स्वप्न करून मी जेव्हा स्वतःचं गॅरेज टाकलं ना, तेव्हा ह्याच तौफिक भाईने पाठीवर मायने हात फिरवला, शाबासकी दिली. तेव्हा असं वाटलं चला आपलं लाईफ एकदम करेक्ट ट्रॅकवर चाललंय, एकदम करेक्ट ट्रॅक. कसलंच टेन्शन नाही. घंटा करेक्ट ट्रॅकवर चाललंय. चला इथे आयुष्याचा ट्रॅकच चेंज झाला. तुला माहिती आहे आपली आई आपल्या प्रत्येक सुखदुःखात आपल्या मागे उभी असते. ती आपली आई आपल्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटात आपल्या समोर ठासून उभी असते. ती आपली आई. आणि तीच आई जेव्हा एका सासू म्हणून चुकीचं वागते ना, तेव्हा त्याला हलायला होतं. तिच्याबरोबर लग्न केलं आणि गाठीला असलेला सर्व पैसा या भावा बहिणींवर खर्च केला. आणि आज हेच ते भाऊ बहीण. आज यांना आपल्या मोठ्या भावाच्या या गॅरेजमध्ये काम करणाऱ्या काळ्या काळ्या हाताची लाज वाटते. 3 वर्ष राखी नाही बांधलेली मी. काय आपण जेव्हा आपल्या बहिणीच्या 4 BHK टॉप क्लास घरामध्ये प्रवेश करतो ना, तर तिच्या डोळ्यामध्ये माझ्यासाठी लाज बघतो. मग काय घंटा हात पुढे करणार मी? राखी बांधायला सांग ना, घंटा हात पुढे करणार. काय नाही रे, हे आपलं आपलं म्हणणारं नातं सगळं बंपक निघालं. सगळं बंपक. काय आयुष्यात सगळ्या गाड्या रिपेअरिंग केल्या, पण प्रेमाची गाडी नाही रिपेअरिंग करता आली मला.